नमस्कार भाऊंनो, आज होत असलेल्या भुरकडवाडी फाटी मैदानाचे प्रमुख पैरे व त्यांचे गट क्रमांक तसेच आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरची नवीन अपडेट भाऊंनो. कालच खरं तर रात्री समजलं होतं की बकासूर आज भुरकडवाडी फाटी मैदानामध्ये पळताना दिसणार नाही, पण खरं तर वाट बघितली लाईव्ह लॉट्स तर 12 वाजेपर्यंत लाईव्ह लॉट्स झाले, त्याच्यामध्ये सुद्धा चिठ्ठी निघालेली नाही. खरं तर आजच ही जोडी पळणार होती बकासूर आणि बलमा. तर असं समजतोय, कालच समजले की ही जोडी अचानक नियोजन कॅन्सल केलेलं, हीच जोडी आपल्याला पुढच्या मैदानात पळताना दिसणार आहे. खरं तर आज बलमा सुद्धा नाही, त्यामुळे बकासूर आणि बलमा हे येत्या मैदानात आपल्याला पळताना दिसतील, पण आज भुरकडवाडी फाटी मैदानात बकासूर पळताना दिसणार नाही. तर भावांनो, प्रमुख पैरे आणि त्यांचे गट क्रमांक बघा. तर कालच मी एक व्हिडिओ टाकली होती वेगाचा शेवट सर्जाबद्दल. तर वेगाचा शेवट सर्जा आणि पिस्टन 22-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. तसेच विठ्ठल नाना यांचा तेजा सुद्धा पळताना दिसणार आहे. विठ्ठल नाना यांचा तेजा आणि शंभू ही जोडी आहे गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसणार आहे. तसेच भावांनो, रोमन दादा चांगले टॉपचाच नंदी आहे. रोमन दादा आपल्याला MM नाना यांचा राजासोबत पळताना दिसणार आहे. तर सर्जा दादा पळणार आहे का? तर सर्जा दादा नाही पळणार. सर्जा दादा तुम्हाला डायरेक्ट 13 तारखेला पळताना दिसणार आहे. आज फक्त रोमन आहे. रोमनचा पायरा MM नाना यांचा राजासोबत आहे. तसेच भावांनो, येडा रायना आपल्याला रुद्रासोबत पळताना दिसणार आहे गट क्रमांक 7 मध्ये. बावधनचा लक्ष देखील तेजासोबत पळताना दिसणार आहे गट क्रमांक 6 मध्ये. निमगावचा सावकार सुद्धा पळताना दिसणार आहे गुरसालेचा सर्जासोबत गट क्रमांक 8 मध्ये. तसेच भावांनो, भवानी सुद्धा पळताना दिसेल सचिन सोबत. सचिन हिंदकेसरी गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसणार आहे ही जोडी. असे होते प्रमुख पैरे आणि त्यांचे गट. पण आपल्याला बकासुरात पळताना दिसणार नाही. पुढच्या मैदानात नक्कीच बकासूर आणि बलमा ही जोडी दिसणार आहे. धन्यवाद.